खूप दिवसांनी कसलं बऱ्याच महिन्यांनी आज तिची आणि माझी भेट होणार होती. वेळ पाळण्याच्या बाबतीत ती एकदम पक्की. कुठेही ठरलेल्या वेळेपेक्षा 5 मिनिटं आधीच हजर राहायची तिची सवय. पण हे मला नाही बाबा जमत. तिच्या या अशा अनेक गुणांबरोबरच मला आवडलेला हा तिचा आणखी एक गुण. मी आजकाल प्रयत्न करतोय आणि त्यामुळेच तर आज ठरलेल्या वेळेपेक्षा 10 मिनिटं आधी पोचलोय मी. ती भेटीची वेळ जवळ येते. आता काही क्षणातच भेट होणार म्हणून माझी उत्कंठा वाढली आहे. नेहमी मीच उशिरा यायचो, त्यामुळे आजपर्यंत तिनं मला कधीच वाट पाहायला लावली नव्हती. असो, विनोदाचा भाग सोडून देऊ, पण पण अजून कशी नाही आली ती? घड्याळाचे काटे पुढे सरकतात. मला ताण यायला लागला यार. तिच्या वाटेकडे सारखेच माझे डोळे जातात. तसं अर्ध लक्ष तिचा फोन, SMS काहीतरी येईल म्हणून मोबाईलकडे, तर काही तिच्या वाटेकडे. शी, अजून कशी नाही आली? काय झालं असेल? मी फोन करू का तिला, असा विचार सुरू असतानाच फोन वाजत होता. माझं लक्ष तिच्या वाटेकडे लागलं होतं. फोनची रिंग वाजतच होती. मी अनावधानानेच फोन उचलला. तेवढ्यात तेवढ्यात समोर एक रिक्षा थांबली. एक तरुणी रिक्षातून उतरली. चला, आली वाटतं, असं म्हणेपर्यंत ती आली तशी तिथनं निघूनही गेली. हॅलो 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 आदी. अरे आदी, काहीतरी बोल ना. अरे मी हॅलो. सुश्री फाउंडेशन सादर करीत आहे एक भावस्पर्शी कलाकृती, पत्र. निर्मिती आणि संकल्पना सुश्री फाउंडेशन. निर्मिती, साहित्य आणि संकलन श्रीनिवास पत्के. पत्र. दिनांक 13 फेब्रुवारी 2022. प्रिय निमी, पत्राद्वारे प्रेम व्यक्त करण्याचा जमाना नसतानाही या इंटरनेटच्या युगात मी माझ्या हस्ताक्षरातून कायमच व्यक्त झालो. माझे लिखित शब्दांवर जेवढे प्रेम आहे ना, तेवढेच, किंबहुना त्याहीपेक्षा जास्त प्रेम आहे तुझ्यावर, हे मी माझ्या लिखित शब्दातून अनेकदा तुला सांगितलं आहे. असो, नेहमी तू आणि मी प्रेमात पडल्यानंतरचा उद्या पहिला व्हॅलेंटाईन डे ना ग. या निमित्तानं खरं तर मी थोडंसं जास्तच प्रेम व्यक्त करणारं पत्र लिहायला हवं होतं. पण आज मी तुला जे लिहितोय ते थोडंसं वेगळं आहे. मला आज काहीतरी वेगळंच सांगायचं आहे आणि ते सांगण्याचं धाडस होत नाहीये, म्हणून आजचे हे पत्र. हे पत्र वाचण्याआधी मला वचन दे की तू माझ्यावर रागवणार नाहीस आणि भांडणार तर मुळीच नाहीस म्हणून. खरं तर ही गोष्ट तुला न सांगता करायची नव्हती ग मला. प्लीज समजून घेशील ना. पण मागे एकदा असाच विषय आपल्या ग्रुपमध्ये निघाला आणि तुझा याला मात्र विरोध असल्याचं माझ्या लक्षात आलं. म्हणून मी तुला न सांगता हे केलं. अर्थात त्याला कारणही तसंच घडलं म्हणा. काल भल्या पहाटे अगदी प्रत्यक्ष घटना घडतीये असं वाटणारं एक स्वप्न मला पडलं. आपलं नेहमीप्रमाणे नेहमीच्या जागी नेहमीच्या वेळी भेटायचं ठरलं होतं. मी आजकाल जसा वेळेपूर्वी जातो तसाच 10 मिनिटं आधीच पोचलो आणि तुझ्या वाटेकडे चातकाप्रमाणे डोळे लावून बसलो. खरं तर तू नेहमीच माझ्या आधी हजर असतेस म्हणा. घड्याळाचे काटे पुढे सरकत होते. आपली ठरलेली वेळ उलटूनही तब्बल 20 मिनिटं झाली होती. म्हणजे तुझ्या येण्याची वेळ पाहता मी जवळजवळ अर्धा तास उभा होतो तिथे. तू रस्त्यातच असशील असं वाटून तुला फोन करायचं टाळत होतो. फोन करू का नको या घालमेलीतच अजून काही मिनिटं सरली तरीही तुझा पत्ता नव्हता.
तुला भेटण्याच्या हुरहुरीचे रूपांतर आता चिंतेत व्हायला लागलं होतं. मनाच्या एका कोपऱ्यात हळूहळू तुझा रागही डोकं वर काढायला लागला होता. शेवटी माझ्या मनानं तुला फोन करण्याचा निर्णय घेतला, पण पण नेहमी होतं तसंच झालं. तुझा फोनच कनेक्ट होईना. माझ्या जीवाची तगमग वाढतच होती. काय करावं? तुझी वाट पाहत थांबावं की निघून जावं असा विचार सुरू असताना अचानक फोन वाजला. मी विचारांच्या तंद्रीत थोडासा अनवधानानंच तो घेतला. मनात तुझ्याविषयीचे विचार सुरूच होते. इतका वेळ थांबूनही तू दिसली नाहीस. आता आता किमान तुझा आवाज तरी ऐकायला मिळेल असं वाटत असतानाच पलीकडून एका पुरुषाचा आवाज आला. मला काही संदर्भच लागेना. अरे आदी, हॅलो आदी, अरे आहेस कुठे? हॅलो, अरे मी विकी बोलतोय. विकी, निमाचा आणि माझा बेस्ट फ्रेंड. विकीनं पुन्हा पुन्हा त्याचे नाव सांगितल्यावर मी थोडासा भानावर आलो. ऐकतोयस ना? हां विकी बोल. ऐकतोय मी. अरे निमाचा अपघात झालाय आणि तिला हॉस्पिटलमध्ये. विकी बोलत असतानाच मी रिक्षाला हात केला आणि त्याने सांगितलेल्या हॉस्पिटलमध्ये पोचलो. धावत पळतच ICUचा मजला गाठला. खरं तर विकी तिथेच असायला हवा होता, पण पण आत्ता काही दिसत नव्हता तिथे. काचेच्या पलीकडे तू डॉक्टरांच्या गरड्यात होतीस. तुला पाहण्याची माझी धडपड सुरू असतानाच नर्स बाहेर आली आणि तिने माझ्या हातावर एक चिठ्ठी ठेवत, पेशंटला खूप रक्तस्राव झालाय, तातडीने रक्ताची सोय करा असं सांगितलं. मी हॉस्पिटल जवळच्याच एका ब्लड बँकेत धाव घेतली, पण तिथे मला हवा असणारा रक्तगट काही उपलब्ध नव्हता. तो कुठे मिळू शकेल असे विचारताच त्याने अजून एका ब्लड बँकेचा फोन नंबर दिला. मी लगेचच तिथे फोन लावला, पण माझी निराशाच झाली. मला काय करायचं हे सुचेना. मी विचारातच होतो आणि तेवढ्यात मोबाईलमध्ये लावलेला गजर वाजला. त्या आवाजानं मी दचकूनच उठलो. सुरुवातीला मला काहीच कळेना. मग हळूहळू परिस्थितीचं भान आलं. म्हणजे म्हणजे हे एक भयानक स्वप्न होतं तर. आता मी थोडासा सावरलो होतो, पण मन मात्र खिन्नच होतं. मी आंतरिक हालचाल करत माझं आवरलं आणि कामावर पोचलो. खरं तर त्याआधी तुझ्याशी फोनवर बोलणार होतो, पण तेवढा वेळच माझ्या हातात नव्हता. दिवसभर ऑफिसमध्ये मीटिंग सुरू होत्या. त्या सगळ्या रुटीनाइज असल्यामुळे ठरल्याप्रमाणे पार पडल्या. पण माझे मन मात्र तुझ्या अवतीभोवतीच घुटमळत होतं. रक्ताच्या तुटवड्याच्या वाचलेल्या बातम्या, 4 दिवसांपूर्वी पाहिलेला अपघात, हे सगळं कुठेतरी बॅक ऑफ द माइंड असेल म्हणा. दिवसभर असलेली माझी अस्वस्थता संपली ती तुला भेटल्यानंतर. तुला डोळे भरून पाहिलं तेव्हा. कालच तुझी भेट झाल्यामुळे आजची रविवारची सकाळ एकदम प्रसन्न होती. थोडंसं निवांतच आवरणं सुरू होतं. तेवढ्यात विकीचा फोन आला. तो रक्तदान शिबिरासाठी चालला होता. मलाही येतोस का म्हणून विचारलं. मी क्षणाचाही विलंब न लावता त्याला होकार दिला आणि त्याच्याबरोबर प्रभात रस्ता गल्ली क्रमांक 15 वरील प्रिझम फाउंडेशनमध्ये पोचलो. तिकडे जाण्यापूर्वी खरं तर तुलाही बरोबर न्यावं असं माझ्या मनात होतं, पण तेवढ्यात तू आपल्या ग्रुपमध्ये एकदा रक्तदान याविषयी व्यक्त केलेली भीती मला आठवली आणि या भीतीपोटीच तू मलाही जाऊ दिलं नसतंस म्हणून शेवटी मी एकटाच विकीबरोबर गेलो आणि रक्तदान केलं. मी आज पहिल्यांदाच रक्तदान केलं. हे रक्तदान मला खूप काही शिकवून गेलं. समाजासाठी आणि आपल्या स्वतःसाठीही फायदेशीर असणाऱ्या या दानात मी आज सहभागी होऊ शकलो याचा मला आज वेगळाच आनंद होतोय. कोणतेही पैसे खर्च न करता दान केलं जाऊ शकतं आणि ते अगदी सहज शक्य आहे हे मी या केलेल्या दानानिमित्त शिकलो. या
सॉरी निमा, मी तुला न सांगता हे रक्तदान केलं. पण मी तर म्हणेन, जेव्हा संधी मिळेल तेव्हा तूही रक्तदान कर. हे आणखी एक कर हं प्लीज. रागवू नकोस हं. कारण मी केलेलं हे रक्तदान म्हणजे मी मला आणि तुलाही दिलेलं व्हॅलेंटाईन गिफ्ट आहे. रागवली नाहीस ना? तुझाच लाडका आदी.